आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 पाहूया. सर्कल या चॅप्टरचा हा अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे आणि हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये एकूण 5 उदाहरणं आहेत. हे 5 उदाहरणं आपण चांगल्या पद्धतीने पाहूयात सावकाशपणे. बघा प्रश्न कसा आहे, इन फिगर रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉइंट क्यू. किरण पी क्यू हा काय करतो, वर्तुळाला बिंदू क्यू मध्ये स्पर्श करतो म्हटले. पी क्यू इज इक्वल टू 12. आपण किमती लिहूयात. पी क्यू इज इक्वल टू 12. आपला कळण्यासाठी आपण किमती लिहूयात. पी क्यू इज इक्वल टू 12. पी आर इज इक्वल टू 8. पी आर किती आहे, 8 आहे. अँड फाइंड पी एस अँड आर एस म्हटलंय. आपल्याला अगोदर पी एस काढायचं आहे आणि पी एस च्या नंतर आर एस काढायचं आहे. साधी गोष्ट आहे. पी एस काढल्याशिवाय आपल्याला आर एस मिळणार नाही. हा ठीक आहे, कसं मिळणार नाही ते बघू आपण आता, किंवा ते आर एस कसं काढायचं ते आपण पाहू. सुरुवातीला आता ऐका, हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कशावर डिपेंड आहे, टँजंट सेगमेंट थेरमवर आहे, टँजंट थेरमवर आहे, पुन्हा इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स हे जे थेरम आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. आपण सावकाश प्रत्येक उदाहरणामध्ये कोणता थेरम वापरतात ते आपण पाहूया. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, सुरुवातीला कधी पण लक्षात घ्या परीक्षेमध्ये त्या फिगरचं डिस्क्रिप्शन केल्याशिवाय पुढचे फॉर्म्युले मांडायचे नाहीत किंवा पुढची प्रॉपर्टी किंवा पुढचा थेरम मांडायचा नाही. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, फिगरमध्ये जे दिसते ते, किंवा कधी कधी उदाहरणामध्ये दिलेला असतात नेमका प्रश्न काय तो, त्यातलाच काही भाग आपण काय करायचा, डिस्क्रिप्शन ॲज अ डिस्क्रिप्शन म्हणून लिहायचं. कसं बघा आता पी क्यू ही काय आहे, टँजंट आहे. इथं रे शब्द वापरलाय पण ती टँजंट आहे. पी आर एस म्हणा किंवा पी एस म्हणा चालतंय किंवा आर एस म्हणा चालतंय. ही सेकंड आहे. ती काय करते, वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदते, एस आणि आर मध्ये छेदते. आणि ह्या दोन्ही पण लाईन्स म्हणजे कोणत्या कोणत्या, टँजंट आणि सेकंड, ह्या दोन्ही पण एकमेकांना बिंदू पी मध्ये छेदतात, वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात. ओके, थोडक्यात डिस्क्रिप्शन असं लिहूयात आपण. मी सांगतो तुम्हाला कसं लिहायचं ते. इन फिगर बघा समोर, इन फिगर काय म्हणता येईल आपल्याला, रे शब्द वापरतात आपण, रे शब्द वापरूया किंवा लाईन वापरूया चालते. लाईन पी क्यू इज अ टँजंट टचिंग द सर्कल ॲट पॉइंट क्यू. म्हणजे क्यू हा काय झाला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झालं, बरोबर. हा पुन्हा लाईन तीन अक्षरी पण नाव लिहू शकतो बरं का, पी आर एस किंवा आर एस म्हणा. आर एस इज अ सेकंड intersects the circle at points R and S. झालं, संपलं डिस्क्रिप्शन. एवढं आपण आपला जर शाब्दिक लिहिता येईल तेवढं लिहायचं. इथं ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहायचं म्हणजे लिहिणंच गरजेचं आहे असा विषय नाही. मॅथमॅटिक्सच्या आपल्या ह्या विषयामध्ये थोडंफार फक्त याचा अर्थ असा पण आहे की पूर्ण चुकायचंच ग्रॅमॅटिकली. थोडंफार कुठतरी वर्ब लिहित असताना वगैरे थोडंफार कुठतरी यस थोडं राहिलं तरी चालते, काही हरकत नाही. तर ग्रॅमॅटिकली करेक्टच यावं असा विषय नाही. ओके, पण शक्यतो करेक्ट येऊ द्या. ठीक आहे, पुढे जाऊ. देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. आता हा थेरम काय सांगतो बघा, जो शिकवलाय आपल्याला थेरम मी. ठीक आहे, आता थेरम काय सांगतो, टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर म्हणजे कसं, पी क्यू स्क्वेअर हा पुन्हा इतका येतो, जे दोन भाग झालेत कुणाचे, सेकंडचे. आता सेकंडचे ऍक्च्युअली किती भाग झालेत बघा, एस आर आणि पी आर असे दोन भाग वाटतात, पण पी हा कॉमन पॉईंट आहे दोघांमधला, कुणाचा, टँजंटचा आणि सेकंडचा. तर त्यामुळे काय करायचं, या पी ला सोडायचं नाही. फॉर्म्युला कसा होईल, पी आर इंटू पी एस. बघा फॉर्म्युला वापरत असताना प्रत्येकामध्ये पी बिंदू कॉमन आला पाहिजे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पी क्यू स्क्वेअर मध्ये पी आलेला आहे, पी आर मध्ये पण पी आलेला आहे, पी एस मध्ये पण पी आले. फॉर्म्युला असा नाही होणार बरं का, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू आर एस, चुकतो फॉर्म्युला, पी आर इंटू पी एस. ओके,
झालं. किंमत ठेवा आता. पी क्यू स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर 12चा वर्ग. पी आर किती आहे बघा, पी आर 8 आहे. पीएस किती आहे काढायचं आपल्याला, पीएस सुरुवातीला पीएस काढायचं आपल्याला. 12चा वर्ग 144 144 इज इक्वल टू 8 इंटू पीएस. झालं, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. 8चं पक्षांतर करा, 144 अपॉन 8 इज इक्वल टू काय होईल पीएस. 8 ने डिवाइड करा, भाग घाला. 8 1 8 8 1 8 कॅरी किती उरलं 6, हातचा 6 उरला, 64 झाले. 8 8 64 बरोबर आहे की नाही. 8 8 64. देअरफॉर काय आलं 18 इज इक्वल टू काय आलं सांगा बरं, पीएस आलं. देअरफॉर पीएस इज इक्वल टू 18 झालं. कुणाची किंमत काढली आपण, पीएस ची किंमत काढली. आता आपला काय पाहिजे बघा, फिगर मध्ये बघा थोडं. पीएस काढलं, पीएस म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग काढला. पीएस किती काढला आपण, किती आलं ते 18 आलं. आता साधी गोष्ट आहे, आपला आरएस काढायचंय. पीएस मधून जर पी आर जर मायनस केलं म्हणजे 18 मधून जर 8 मायनस केलं तर एवढाच भाग निघतो ना, आरएस मिळतं ना. तर काय करायचं आता, लिहायचं कसं, सिमिलरली. असं थोडं टायटल बदलून लिहूयात. सिमिलरली काय लिहिता येईल सांगा, पीएस इज इक्वल टू पी आर प्लस आर एस. ठीक आहे. तर बिटवीन एस प्रॉपर्टी लिहायची बिंदूंची, पी डॅश आर डॅश एस. याचा अर्थ काय झाला, पी आणि आर आणि एस हे तिन्ही पण बिंदू कसे आहेत, कोलिनियर आहेत, एक रेषीय आहेत. झालं, किंमत ठेवा. पी एस आहे 18, पी आर आहे 8, आपला आर एस काढायचं. देअरफॉर 8चं करावं डावीकडे पक्षांतर, प्लसचं मायनस होईल. 18 मायनस 8 इज इक्वल टू आर एस. हा, देअरफॉर काय म्हणतील आपल्याला, 18 minus 8 means 10 is equal to RS. Therefore RS is equal to 10. साधी गोष्ट आहे, किती सोपं आहे बघा. एक टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरला आणि एका बिटवीन प्रॉपर्टी वापरली बिंदूंची. झालं, किती सोपं आहे बघा. काही काय अडचण नाही. तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे माहिती आहे का, इथं हे माहित असणं आवश्यक आहे. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम काय आहे, पुन्हा तो फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. फॉर्म्युला वापरला की आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, लक्ष द्यायचं. काही अडचण असेल तर कमेंट मध्ये मला विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. पुढचं उदाहरण घेऊ आपण. बघा पुढचा प्रश्न काय वाचतोय, सोपं आहे अगदी. या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. इन फिगर कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. प्रॉपर्टी किंवा थेरम बदललाय. हा बघा समोर. कॉर्ड एम एन आणि कॉर्ड आर एस एकमेकांना कुठे छेदतात, बिंदू डी मध्ये छेदतात. ओके. आपल्या किमती दिलेत आपल्याला. आर डी किती आहे, आर डी आहे 15, डीएस आहे 4, एम डी आहे 8. आपला काय विचारले, डीएन विचारले. डीएन काढायचं, अतिशय सोपी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, हा पहिलाच भाग आपण पाहूयात. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, नंबर 1 टाकूयात आपण. सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्शन म्हणजे हेच लिहायचं. कोणतं, कॉर्ड एम एन. आता बोललो मग तुम्हाला मी सुरुवातीला डिस्क्रिप्शन, कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. आपण असं लिहूयात, थोडा बदल करूयात आपण. बघा सोपं, इंटरसेक्ट टू द सर्कल, नाही इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल असं म्हणूयात. इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल ऍट पॉइंट डी. म्हणजे बिंदू डी मध्ये छेदतात एकमेकांना, मान्य आहे, पण ते वर्तुळाच्या आत छेदतात, आत. असा हा शब्द का बरं वापरला इनसाइड, सांगू तुम्हाला. कारण हा थेरम आहे, प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे, देअरफॉर बघा समोर, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजन मी सांगू तुम्हाला कसं ते, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. म्हणजे काय, जर दोन जेव्हा एकमेकांना वर्तुळाच्या आत छेदत असतील
तर तो आंतर विभाजनाचा एक थेरम आहे, एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा, एका कॉर्डवरचे दोन्ही पण रेषाखंड जे असतात ना त्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, हा गुणाकार कोणा इतका येतो, दुसऱ्या कॉर्डवर झालेल्या किंवा दुसऱ्या कॉर्डचे झालेले दोन जे भाग आहेत सेगमेंट या दोघांच्या गुणाकार इतका येतो. म्हणजे कसं, बघा एम एन चे दोन भाग आहेत, एम डी आणि डी एन, बरोबर आहे की नाही. या दोघांचा गुणाकार बरोबर आर डी आणि डीएस या दोघांचा गुणाकार, म्हणजे कसं येईल, देअरफॉर एम डी इंटू डी एन इज इक्वल टू आर डी इंटू डी एस. झालं. किमती ठेवा. एम डी किती आहे बघा, एम डी 8 आहे, इंटू डी एन काढायचं आपल्याला बघा पहिल्या भागामध्ये, आर डी इज इक्वल टू आर डी 15 आहे इंटू 4, डी एस 4 आहे. 8 इंटू डी एन इज इक्वल टू 15 इंटू 4 किती होतं, 60. चला, डी एन इज इक्वल टू 60 अपॉन 8, 60 भागिले 8 करा, भाग घाला. जर भाग घातला तर काय होईल, 8 डायरेक्ट भागवलो आपण, 8 1 द 8, 8 7 द 56, 8 7 56 म्हणतो आपण. किती उरले, 4 उरले, भाग जाटणे 40 झाले, 8 45, 7.5 येतं. डी एन ची किंमत किती आली, 7.5. बघा बरोबर आहे का, चेक करा, तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, डी एन ची किंमत आली 7.5. एकक दिलं नाही. ठीक आहे, हे बघा काही नाही, फक्त फॉर्म्युला मांडणं गरजेचं आहे. टायटल लिहून फॉर्म्युला मांडणं गरजेचं आहे. ज्या थेरमवर डिपेंड आहे फॉर्म्युला, तो थेरम, टायटल, नंतर किमती ठेवले आणि सोडवलं. ठीक आहे, अतिशय सोपा भाग आहे हा. झाला पहिला भाग. दुसरा भाग थोडा वेगळा आहे, सोपा आहे. पण दुसऱ्या भागामध्ये काय विचारले बघा, इथं लिहितो किमती मी. काय म्हणले, आर एस इज इक्वल टू 18 म्हटले बघा. आर एस 18 आहे, इथे लिहितो मी, आर एस 18. पुन्हा एम डी आहे 9, पुन्हा डी एन आहे 8. ठीक आहे, काय विचारले, डीएस विचारले बघा, डीएस विचारले. विशेष म्हणजे इथं आर डी दिलं नाही, जर आर डी दिला असतं तर डीएस आपला काढायला सोपंच झालं असतं. ठीक आहे, एक काम करू आपण, मी ह्या भागात घेतो बघा, समजते का. थोडा आपल्याला भाग इथं बसवावं लागेल, आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, आपण बघूयात काय होईल ते. नंबर सेकंड, दुसरा भाग कसं सोडवायचा बघा. आता एक काम करू, आपला डीएस काढायचं की नाही, डीएस आपण एक्स मानू, डीएस एक्स मानू, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. आता बघा, लेट डीएस इज इक्वल टू एक्स. बघा समोर डीएस एक्स मानलं, डीएस एक्स फिगर मध्ये बघा. मला सांगा आर एस बरोबर काय होते, आर एस बरोबर काय होते, आर डी प्लस डीएस, राईट, आर डॅश डी डॅश एस. ओके, मग आता एक काम करू, आर एस दिले आपल्याला 18, हे असं का किंमत काढतो हे लक्षात येईल तुमच्या. आपला आर डी माहित असणं आवश्यक आहे. आर डी माहित असेल तर आपण हा फॉर्म्युला परत वापरू शकतो, इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्सचा, आणि सोडू शकतो आपण. आर डी माहित नाही आपल्याला, प्लस डीएस एक्स आहे, एक्स डावीकडे पक्षांतर करा, मायनस होतं, प्लस एक्स मायनस एक्स इज इक्वल टू आर डी. देअरफॉर आर डी इज इक्वल टू 18 मायनस एक्स. झालं, कुणाची किंमत काढली, ही आर डी ची किंमत काढली, बरोबर. आता बघा, आर डी आलं 18 मायनस एक्स आलं 18 मायनस एक्स, डीएस आपण एक्स समजले. आता आपण परत हा जर फॉर्म्युला वापरला, कोणता, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, हा फॉर्म्युला परत एकदा वापरला बघा, हा फॉर्म्युला परत एकदा वापरावाच लागतो आपल्याला. याच्या आधारे आपल्याला काय मिळतं, एक्स मिळतं. एक्स मिळालं म्हणजे आपल्याला काय भेटलं, डीएस भेटलं. ठीक आहे, आता 9 तुम्ही काय करू शकता, तिथं परत बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असं लिहू शकता. टायटल फॉर्म्युला वापरा, काय होईल, एम डी इंटू डी एन इज इक्वल टू आर डी इंटू डी एस. सोडवा. एम डी किती आहे बघा, एम डी किती आहे 9 इंटू 8, डी एन 8 आहे. आर डी आत्ता काढले आपण जस्ट, 18 मायनस एक्स, आणि डी एस आहे एक्स, बरोबर. आता एक काम करू आपण,
आता बघा याला सोडवायचं कसं बघा. 9 × 8 किती होते 72 72 होते इज इक्वल टू एक्स न गुणाकार करा 18 × x 18x किंवा x × 18 18x मायनस x × x काय होते x². बरोबर. मॅथ फर्स्ट आठवतो का क्वाड्रॅटिक इक्वेशन तसं व्हायला तयारी. हां दोन्ही पण डावीकडे पक्षांतर -x² काय होते +x² प्लस 18चं -18x आणि +72 तर ॲज इट इज डाव्या बाजूलाच आहे इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर गुणाकार 72 यावा 72 यावा बरोबर आणि बेरीज किती यावी 18 यावी. तर 12 आणि 6 हे दोन फॅक्टर्स पडतात हे आपल्याला माहित आहे शिकले आपण मॅथ फर्स्ट मध्ये. तर मधलं पद मायनस आहे शेवटचं पद प्लस आहे दोघाला पण चिन्ह मायनस म्हणजे बहुतेक याचे दोन उत्तर येतील. ठीक आहे एक्सच्या किमती दोन येतील. ओके. तर देअरफॉर x² -12x मधल्या पदाची फोड करायचं फॅक्टर्स पडायचे -6x +72 इज इक्वल टू 0 राईट. दोघांचे गट पाडूयात. पहिल्या गटातून x कॉमन कारण x -12 आपण सोडवले हा काय अडचण नाही. मॅथ फर्स्ट मध्ये सोडवले आपण वर्ग समीकरण या चॅप्टर मध्ये. -6 कॉमन x -12 वर राहतं का मायनस चिन्ह कॉमन काढलंय मधलं चिन्ह बदलतं 6 न भागाला 72 ला 6 कॉमन काढल्यामुळं x -12 वर राहतं. आणि आणखीन एक टेक्निक सांगितली होती मी तुम्हाला दोन्ही पण कंस सारखे येतात. ठीक आहे. देअरफॉर इन फर्स्ट ब्रॅकेट x -12 इन सेकंड ब्रॅकेट x -6 इज इक्वल टू 0. ओके. देअरफॉर x -12 इज इक्वल टू 0 और x -6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -12 चं काय होईल पक्षांतर +12 और -6 काय होईल +6. बघा x च्या किमती दोन आल्या आपण x काय मानले हो बघा बरं फिगर मध्ये कुणाची किंमत x मानली आपण ds ची किंमत x मानली लेट ds इज इक्वल टू x. ठीक आहे. म्हणजेच देअरफॉर ds इज इक्वल टू 12 और 6. ds ची किंमत एक तरी 12 असेल किंवा एक तरी 6 असेल. अशा प्रकारे आपण सोडवलं. परीक्षेला जर एक कुठला पण एक जर भाग पडला तर 2 मार्काला पडू शकतो परीक्षेला. ठीक आहे. बघा हा पहिला भाग आहे इथपर्यंत. इथून दुसरा भाग आहे. दुसरा भाग थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो. कशामुळे वाटतो कॉम्प्लिकेटेड RD दिलं नव्हतं त्यांनी डायरेक्ट RS दिलं होतं त्यामुळे आपल्याला ते x म्हणून सोडवावं लागलं. ठीक आहे. नेक्स्ट घेऊयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे बघा तिसरं. हां सोपं आहे पण. इन फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल म्हटलंय. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे अँड B इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. B हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे स्पर्शबिंदू आहे. सेगमेंट OE परपेंडिक्युलर सेगमेंट AD. OE हा लंब आहे कशावर AD वर. AD वर म्हणजेच DC वर पण म्हणू शकतो आपण नंतर. ठीक आहे काय हरकत नाही. हां AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू 12 किंमत लिहूयात आपण. AB इज इक्वल टू काय म्हटलं 12. AB ची किंमत आहे 12. ओके. AC इज इक्वल टू 8 म्हटलंय. सोपं आहे अगदी. हां देन फाइंड AD DC आणि D. 3 किमती काढायच्या आहेत. प्रत्येक किमतीला 1 मार्क असतो. 3 मार्काला परीक्षेला पडू शकतो उदाहरण. आता किती सोपं आहे बघा. साधी गोष्ट आहे. AB टँजंट आहे. ACD म्हणा किंवा CD ही सेकंड आहे. टँजंट आणि सेकंड एकमेकांना वर्तुळाच्या बाहेर छेदतात बिंदू A मध्ये. परत पहिल्या उदाहरणामध्ये आपण जसं डिस्क्रिप्शन केलं होतं ना त्या टाईपनं करायचं डिस्क्रिप्शन. कसं म्हणजे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरायचं आपल्याला. ओके. AD काढण्यासाठी आता नंबर 1 पहिलं काय काढायचं आपल्याला AD काढायचं ना आपण टायटल मांडू AD. ठीक आहे. आता बघा इन फिगर किंवा इन द फिगर असं लिहू शकतो का आपण. इन द फिगर काय म्हणता येईल बघा. इन द फिगर लाईन बट विच लाईन AB इज अ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट B. म्हणजे बिंदू B मध्ये स्पर्श करणारी ही टँजंट आहे. झालं. ओके. लाईन DC is a second pause केलंस is a second line DC is a second
विच इंटरसेक्ट किंवा इंटरसेक्ट्स म्हणू आपण, intersects the circle at point C and D, at points म्हणूयात आपण, at points C and D. झालं, एवढं डिस्क्रिप्शन मात्र आपल्याला लिहावं लागेल. बरोबर. आता हे झाल्यावर आपल्या पुढे काय करता येईल, therefore by theorem of, किंवा बाय असं पण म्हणता येईल आपल्याला, बाय tangent second segment theorem, काय फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला तर आता आपण पहिल्या उदाहरणामध्ये मांडला होता. काय होईल, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए कॉमन आहे, ए सी इंटू सी डी का एडी, तर एडी. हे लक्षात ठेवा, बिंदू ए हा कॉमन आला पाहिजे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि विशेष पहिल्या उदाहरणासारखं सेम आहे, फक्त काय नावं वेगळे आहेत बघा. तर इथे लक्षात घ्या, 12 आणि 8 किमती तर सारख्याच आहेत. सोडवा आता याला. ए बी स्क्वेअर म्हणजे किती, 100 म्हणजे 12चा वर्ग असेल. ए सी किती आहे, 8 आहे. एडी काढायचंय, 18 येतं. मग सोडवलंय आपण असंच, 144 इज इक्वल टू 8 इंटू एडी. मग 8चं करा पक्षांतर, 144 अपॉन 8 इज इक्वल टू एडी. 8 न भाग आला, 8 1 8, 6 उरले, 8 8 64, 8 8 16, 64. Therefore 18 is equal to AD. Therefore AD is equal to 18. झालं, पहिला भाग काढला आपण, एडीची किंमत काढली. आता काय काढायचंय, डीसी काढायचंय, डीसी काढायचंय. आता साधी गोष्ट आहे बघा, पूर्ण एडी किती आहे, 18 आहे. इथे लिहितो मी 18. त्यापैकी एसी किती गेलं, 8 गेलं. सीडी किंवा डीसी किती मिळतं, 10 मिळतं. ठीक आहे. आता मग पाठीमागं पण सोडवलं, या पाठीमागच्या उदाहरणामध्ये पण असं सेम. ठीक आहे. आपण नंबर सेकंड टाकूयात. सेकंडची कोणती किंमत काढायची, सेकंड मध्ये आपल्याला डीसी काढायचंय. ठीक आहे. बघा कसं काढलं ते डीसी, आपण कसं काढतोय, बिटवीनेस प्रॉपर्टी वापरायची. एडी इज इक्वल टू काय होतं, एडी इज इक्वल टू एसी प्लस सीडी. सीडी म्हणजे डीसी, नंतर लिहू आपण त्याला, ए डॅश सी डॅश डी. ओके. एडी किती आहे, 18 आहे, इज इक्वल टू एसी किती आहे, 8 आहे. डीसी म्हणजे सीडी काढायचं आपल्याला, 18 मायनस 8 इज इक्वल टू सीडी. देअरफॉर 10 इज इक्वल टू सीडी. देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला, सीडी इज इक्वल टू 10. बाजू आदला बदल केलं, एवढंच एक काम करायचं, सीडीला फक्त डीसी लिहायचं, अर्थ एकच, डीसी इज इक्वल टू 10. झालं, डीसीची किंमत 10 आली. ओके. आता लास्ट तिसरा भाग काय विचारलाय आपल्याला बघा, काय विचारलाय, डी विचारलाय, डी. ठीक आहे. आता डी काय, डी कसं काढायचं लक्षात घ्या. डीसी किती आहे, डीसी 10 आहे. तर डीसी 10 असताना आपल्याला डी काढायचंय. तर डीसी एकूण 10 होतं, तर डी किती असेल, किती असेल सांगा, 5 असेल. आता का बरं 5 असेल, तर बघा डीसी कॉर्ड आहे. आता ओई हा लंब आहे कशावर, कॉर्डवर. तर आपल्याला 8वी पासून एक प्रॉपर्टी आहे बघा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. बरोबर आहे की नाही, हा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचा आधार घेऊन आपल्याला डी सोडवायचं आहे. ठीक आहे. आता असं लिहू शकतो आपण, सेगमेंट ओई परपेंडिक्युलर कॉर्ड डीसी किंवा सीडी म्हणूयात. देअरफॉर ही प्रॉपर्टी लिहू शकता तुम्ही शाब्दिक. कोणती प्रॉपर्टी, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. हा गुणधर्म खूप
जुना गुणधर्म आहे, सोपा गुणधर्म आहे, तो लिहू शकतात. देअरफॉर काय म्हणतील आपल्याला, डीई इज इक्वल टू, डी हाफ असेल ना, कुणाच्या हाफ असेल, दोन भाग पडतात, डी आणि ईसी समान भाग पडतात, मग डी हाफ असेल कुणाच्या, डीसीच्या. डीसी म्हणजे सीडी, काय हरकत नाही. डी इज इक्वल टू हाफ इंटू डीसी किती काढला, 10 काढलाय. बघा एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे कसं, एडी काढलं की पुन्हा डीसी मिळतं, डीसी मिळालं की आपलं डीई मिळतं. दोन भागाला 2 5 10. देअरफॉर डी इज इक्वल टू 5. ओके. तर अशा प्रकारे हे तिसरं पण उदाहरण आपलं झालं. चौथं उदाहरण, सोपं आहे उदाहरण. इन फिगर इफ पी क्यू इज इक्वल टू 6, किंमत मांडूयात आपण. पी क्यू ची लांबी किती आहे, 6. पी क्यू आहे 6, क्यू आर आहे 10. ठीक आहे. पी एस आहे 8. आपला काय विचारले, टी एस विचारले, सोपं आहे अगदी. आता साधी गोष्ट आहे, ह्या दोन्ही पण जीवा म्हणजे टी एस आणि क्यू आर ह्या दोन्ही पण जेव्हा वृत्ताच्या बाहेर छेदतात, आपण ते डिस्क्रिप्शन लिहू. म्हणजे मागच्या एका उदाहरणामध्ये, म्हणजे कोणत्या उदाहरणामध्ये बघा, या उदाहरणामध्ये काय केलं होतं, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम वापरला होता. आता काय वापरायचं, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स चा थेरम वापरायचा. कसं, डिस्क्रिप्शन लिहू आपण. इन फिगर काय म्हणतील आपल्याला, कॉर्ड्स किंवा कॉर्ड क्यू आर अँड कॉर्ड टी एस intersect each other externally म्हणजे बाह्य भागात, टू द सर्कल किंवा इन द एक्सटेरियर असं पण चालतंय, टू द सर्कल ॲट पॉइंट पी. ओके, एवढं डिस्क्रिप्शन झालं. देअरफॉर बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, आता बघा तो गुणधर्म काय, पी बिंदू हा कॉमन आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, पी पासून सुरुवात. पी क्यू इंटू क्यू आर होणार नाही, पी क्यू इंटू पी आर इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. आता बघा समोर बघा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पी क्यू तुम्ही 6 लिहू शकता गुणिले पी आर ची किंमत किती, कारण पी आर ची किंमत दिलीच नव्हती आपल्याला. तर तुम्ही काय करू शकता, सुरुवातीलाच आपण पी आर ची किंमत पण काढू शकतो. पी आर इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर असं लिहून काढू शकतो. 16 येते. ठीक आहे, 16 इज इक्वल टू पी एस किती आहे बघा, पी एस 8 आहे. सुरुवातीला आपण पी टी काढूयात. देअरफॉर 6 इंटू 16 अपॉन 8 इज इक्वल टू पी टी. काय केलं मी, गुणाकार न करता 8चं पक्षांतर केलंय, सोपं जाईल. 8 1 8, 8 2 16, 8 to the 16. 6 into 2 is equal to PT. Therefore, 12 is equal to PT. Therefore, PT is equal to 12. 12. आपला PT काढायचं होतं का हो? नाही, आपला काय काढायचं होतं, TS काढायचं होतं. तर PT मधून PS मायनस करा, 9. काय म्हणते आपल्याला, PT is equal to PS प्लस TS म्हणा किंवा ST म्हणा चालतंय. P डॅश S डॅश T. काय म्हणते आपल्याला, PT ला PT ची किंमत आपल्याला 12 आहे. ठीक आहे, दिलेलं आहे म्हणजे काढले आपण. PS 8 आहे, ST काढायचं, ST म्हणजे TS शेवटी लिहू आपण त्याला. 12 प्लस काय होईल, -8 इज इक्वल टू ST. देअरफॉर 4 इज इक्वल टू ST. 12 मधून 8 गेले, 4 राहिले.
म्हणजेच एस टी इज इक्वल टू 4, म्हणजेच एस टीला आपण काय लिहू शकतो, टी एस इज इक्वल टू 4. काय अडचण आहे सांगा बरं, किती सोपं आहे बघा. मी प्रत्येक वाक्य लिहिलो, समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. शेवटचं उदाहरण 5. अतिशय सोपं उदाहरण आहे, सावकाशपणे घेऊ, थोडं मोठं आहे फक्त. ठीक आहे. बघा प्रश्न बघा. इन फिगर सेगमेंट EF इज अ डायमीटर अँड सेगमेंट DF इज अ टँजंट सेगमेंट. EF डायमीटर आहे, आपल्याला पुढे याचा वापर करायचा आहे. DF ही काय आहे, टँजंट आहे, टँजंट सेगमेंट. द रेडियस ऑफ द सर्कल इज R म्हटलंय. त्रिज्या R आहे, त्रिज्या दाखवूयात आपण फिगर मध्ये, म्हणजे लक्षात येईल. HF ही त्रिज्या आहे, रेडियस R. HE सुद्धा रेडियसच आहे, ही R दाखवली आपण. ठीक आहे. बरं, प्रूव्ह दॅट DE इंटू G इज इक्वल टू 4R². आपला हे सिद्ध करायचं, म्हणजे उत्तर हे आलं पाहिजे. पुढे फिगर मध्ये बघा बरं. आता साधी गोष्ट आहे. DF ही टँजंट आहे. मला वाटतं आपण ह्या प्रॅक्टिसमध्ये 3दा वापरायला बरं का. कुठला गुणधर्म थेरम वापरायला आपण, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ठीक आहे. DF ही टँजंट आहे, GE ही सेकंड आहे. या दोन्ही पण एकमेकांना वर्तुळाच्या बाहेर छेदतात. डिस्क्रिप्शन लिहू आपण. ठीक आहे, सोपं आहे, याच्या आधारे सोडवू आपण. इन फिगर काय काय म्हणतील आपल्याला सांगा. लाईन DF is a tangent to the circle at point F. F बिंदू छेदलेली आहे किंवा स्पर्श केल्या, म्हणजे F पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पुन्हा लाईन GE is a secant intersects the circle at points. कोणत्या कोणत्या बिंदू छेदल्यावर कळला बघा, G and E. लाईन DE पण चालते किंवा लाईन GE पण चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम लक्षात घ्या. ह्या छेदकाचं नाव 3 अक्षरी चालतंय. DGE पण म्हणू शकतो आपण त्याला, काही अडचण नाही, किंवा D म्हणा चालतंय, G म्हणा चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके. देअरफॉर काय होईल फॉर्म्युला, D पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, DF² इज इक्वल टू DG इंटू G का D, तर DE होतं. याचा वापर आहे पुढे आपल्याला इक्वेशन नंबर 1 देऊयात आपण. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला झाला की नाही टँजंट सेकंड सेगमेंट थेरमचा, या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला आता पुढे करायचा आहे. आता थोडं लक्ष द्या. EF ही डायमीटर आहे, डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते, मान्य, हे महत्वाचं आहे. बरं, आता एक काम करू, थोडं लक्ष द्या, फिगर मध्ये या थोडं. DF ही काय आहे, टँजंट आहे, EF डायमीटर आहे, बरोबर आहे की नाही. बरं, आता HF ही काय होईल, रेडियस. मग आपला टँजंट थेरम काय सांगतो, any tangent drawn from point of contact to its radius is perpendicular to its radius असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, वर्तुळाच्या स्पर्शबिंदूमधून काढलेल्या त्रिज्येला ही टँजंट कशी असते, परपेंडिक्युलर असते, लंब असते. म्हणजे आता इथं काटकोन तयार होईल F या ठिकाणी, म्हणजे टँजंट ही रेडियसला लंब असते म्हणा, किंवा रेडियस ही टँजंटला लंब असते म्हणा, टँजंट थेरम आहे तो. ठीक आहे. तर हा काटकोन त्रिकोण तयार होईल. कसं घ्यायचं, कसं, इन ट्रायंगल, शेवटचा टप्पा, इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. याचं कारण काय होतं माहिती आहे का, टँजंट थेरम. याचं कारण काय, टँजंट थेरम. याच्या आधारे आपण काय लिहू शकतो, देअरफॉर D² इज इक्वल टू DF² प्लस EF². बरोबर. आता बघा,
डी स्क्वेअरला डी स्क्वेअर समोर बघत राहायचं इज इक्वल डी एफ स्क्वेअर ॲज इट इज प्लस ई एफ किती आहे हो, ई एफ 2r आहे. आता हे समजलं पाहिजे 2r स्क्वेअर का, ई एफ डायमीटर आहे. डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते, ट्वाइस असते. ठीक आहे. देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर. कसं आलं 4r स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, r स्क्वेअरला r स्क्वेअर. ओके, झालं शेवटचा टप्पा. आता देअरफॉर एक काम करू आपण, 4r स्क्वेअर आपल्याला उजवीकडे पाहिजे, उजवीकडेच ठेवा, बाकी डावीकडे पक्षांतर. डी एफ स्क्वेअरला डावीकडे घ्या, मायनस होईल. डी स्क्वेअर मायनस डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं 4r स्क्वेअर राहिलं. ओके, हा आता समोर बघा, डी स्क्वेअरला डी स्क्वेअर, ओके, मायनसला मायनस. आता डी एफ स्क्वेअरची किंमत आपण काढलेली आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये, काय आहे डीजी इंटू डी इज इक्वल टू 4r स्क्वेअर. याचं कारण फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ओके, देअरफॉर आता एक काम करू, डी स्क्वेअरला आपण डीई इंटू डी लिहू शकतो. ओके, मायनस डीजी इंटू डीई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. हे असं का केलं, आपला कळावून बरं का, कॉमन काढलेलं कळावून. मला सांगा ह्या दोन्ही पण पदांमध्ये काय कॉमन निघेल, डी कॉमन निघेल. डी कॉमन काढा, डी कॉमन काढल्यावर काय राहतं कंसामध्ये, डीई मायनसला मायनस, डी कॉमन काढले डीजी राहील इज इक्वल टू 4r स्क्वेअर. हो का, झालं अगदी शेवटचा टप्पा. देअरफॉर बघा समोर सिद्ध कसं होतं ते, डी ला डी लिहू आपण इंटू गुणाकाराचे चिन्ह असते इथं, डीई मायनस डीजी. फिगर मध्ये बघा बरं, पूर्ण डीई मधून डीजी जर मायनस केलं, डीई मधून डीजी मायनस केलं तर काय मिळतं, इजी मिळतं किंवा जी मिळतं, जीई इज इक्वल टू 4r स्क्वेअर ॲज इट इज. झालं की सिद्ध. हे लक्षात आलं का तुमच्या शेवटचा भाग, कसं डीई मायनस डीजी, डीई मधून डीजी मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं, जीई मिळतं. उत्तर आपल्याला असंच अपेक्षित होतं, असंच काढलं आपण. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. टोटल आपण हे 5 प्रॅक्टिस सेट आपण ह्या चॅप्टर मधले घेतलेले आहेत आणि सगळे प्रॅक्टिस सेट युट्यूबवर आहेत. बघा, त्याचा पुरेपूर वापर करून घ्या, उपयोग करून घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कधी करायचं सबस्क्राईब वगैरे, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर. ओके, थँक्यू.